आज आपण बनवणार आहोत बटाट्याची चविष्ट रस्साभाजी। ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे। जर आपल्याकडे भाजीचं काहीही नसेल तर तुम्ही ही भाजी बनवू शकता। एकदम झटपट तयार होते आणि खायला खूप टेस्टी वाटते। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करू शकता। तर चला ही भाजी कशी बनवायची हे बघूया। नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल। स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर। तर चला ही बटाट्याची रस्साभाजी कशी बनवायची हे बघूया। आपल्याला बटाट्याची रस्साभाजी करण्याकरता इथे मी बटाटे घेतले आहे। त्याला असे लंबे लंबे आकाराचे चिरून घेतले आहे आणि याला पहिल्या पाण्यामध्ये धुवून घेतलं आहे। हे दुसरं पाणी आहे। अशा पाण्यामध्ये ठेवून द्यायचे आहे म्हणजे आपले बटाटे काळे पडणार नाही। मी हे बटाटे सालासकट घेतलेले आहे, तुम्ही साल काढूनही घेऊ शकता। इथे आपल्याला बटाट्याच्या भाजी करता काही साहित्य लागणार आहे। याचं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला। आलं, लसूण, इथे खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे, याला गॅसवर थोडंसं भाजून घेतलं आहे। कोथिंबीर घेतली आहे, याला स्वच्छ धुवून याचं सगळं वाटण तयार करून घ्यायचं आपल्याला पाणी घालून। इथे आपण मिक्सरमध्ये वाटण छान पाणी घालून बारीक वाटून घेतलेले आहे। कांदेसुद्धा बारीक चिरून घेतलेले आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे भाजीला। गॅसवर मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आपलं तेल गरम झालेलं आहे। यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। इथे आपलं जिरं फुललं की त्यानंतर आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। आणि कांदा छान परतून घ्यायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही आपला कांदा छान झालेला आहे, याचा कच्चेपणा दूर झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे। इथे मी तयार केलेलं वाटण घालून घेते आणि याला छान परतून घ्यायचं आहे। याचा छान कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे। मी छान परतून घेते। इथे आपला मसाला छान झालेला आहे, बघू शकता तुम्ही। छान असा भाजला गेलेला, तळला गेलेला आहे, असं ब्राऊन झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहे। इथे सगळ्यात अगोदर मी हळद घालणार आहे। त्यानंतर इथे आपल्याला तिखट घालून घ्यायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे। आता इथे आपल्याला गोडा मसाला घालून घ्यायचा आहे। इथे मी गोडा मसाला घातलेला आहे आणि धने पावडर पण घालून घ्यायचं आहे। धने पावडर घातलं आहे आणि चवीकरता मीठ घालून घ्यायचं आहे। इथे मी चवीकरता मीठ घातलेलं आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। म्हणजे आपले मसाले छान याची चव चांगली येते जर 1 मिनिट परतल्याने। सगळे मसाले आपले मसाले छान परतून झालेले आहे। यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे। ते 1 मिनिट छान परतून घ्यायचं आहे। इथे आपले मसाले सगळे झाले आहे। यामध्ये आपण चिरून ठेवलेले बटाटे घालून घ्यायचे आहे। इथे मी सगळे बटाटे घातलेले आहे। आता हे बटाटे छान मिक्स करून घ्यायचे या मसाल्यामध्ये।
आणि यामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी घालून घ्यायचं आहे। यामध्ये मी वाटणाचं पाणी घातलं आहे। गॅस मी मीडियम केलेला आहे। इथे बटाटे मी छान मिक्स केलेले आहे आणि इथे आपल्याला आता गॅस लो ठेवायचा आहे आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला काही वेळ शिजू द्यायचे आहे बटाट्याच्या फोडी 50% तरी। इथे आपण बटाटे शिजवून घेतो तोपर्यंत त्या साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। इथे 2 मिनिटं झाले आहे। एकदा आपण बटाट्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे या बटाट्याला सगळ्या मसाल्याचा स्वाद येतो, त्यामुळे याला छान 50% शिजवून घ्यायचे आहे आपल्याला। मी इथे बटाटे छान मिक्स करून घेतले आहे। आता याला परत झाकण ठेवून काही वेळ शिजू द्यायचं आहे। इथे 5 मिनिटं झालेले आहे। आपण चेक करूया आपली भाजी शिजली की नाही ती। 5 मिनिटानंतर ही आपली भाजी 50 ते 60% शिजलेली आहे। इथे बघू शकता ही एकदम शिजली नाही आहे, पण ही 50% शिजलेली आहे। आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे। आपण इथे भाजी शिजतपर्यंत पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि इथे आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे, त्यामुळे आपल्या भाजीला खूप छान तर्री येते। आता इथे तुम्ही यामध्ये जेवढा तुम्हाला रस्सा पाहिजे असेल तेवढं तुम्ही इथे पाणी घालू शकता। याला एकदा असं छान परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि याला छान काही वेळ मस्त दणकून छान वाफ आणून घ्यायची आहे, छान शिजून घ्यायची आहे भाजी। इथे बघू शकता आता थोडा वेळ झालेला आहे। आपण भाजी छान शिजवून घेतलेली आहे आणि इथे आपली भाजी छान शिजली आहे पूर्ण। बघू शकता तुम्ही अशी छान शिजलेली आहे। यामध्ये आपण आता कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। अशा तऱ्हेने खाण्यासाठी तयार झालेली आपली बटाट्याची रस्सा भाजी। ही भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, खायला खूप टेस्टी वाटते, बनवायला खूप सोपी आहे। आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करू शकता आणि माझ्या व्हिडिओखाली असलेलं हाईपचं बटनही प्रेस करू शकता। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।